बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानजवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. घरा घरातून पुढारी झालं करून समजावू चापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजावू चापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बरं का सुभाषराव, आपल्या निरा नदीकाठी सकाळी सकाळी बसलं की लय फ्रेश वाटतं बरं का. काय निसर्ग संपदा आहे राव. हवेतला गारवा कसा आहे. हां, मी आणि पाटील रोज भिवाई देवीच्या दर्शनाला येतो रामभाऊ. आता तुमचं कसं ते व्याख्यानाला वगैरे बाहेर जाता तेव्हा बाहेर असता वगैरे, आणि बाळासाहेबांचं सकाळी उठलं की भाकरीचं पिचुंड बांधायचं आणि कामाला. तुम्ही बरं का सुभाषराव पाटील, माझं काय म्हणणं माहिती का, तुम्ही जर तुम्हाला काम जमत नसतील ना, तुम्ही राजीनामा देऊन टाका का, फुकट पद नका अडवू नका तुम्ही. रात्री तुम्हाला 2 वाजता फोन करतोय मी, फोन सुद्धा उचला ना, कट करताय. दार वाजवलं घरी येऊन, धिंगाणा रातभर आमचा नवरा बायकोचा पाठ 4 वाजेपर्यंत. कुणी वाजवलं दार? मी. तुमचं दार कोणाच? तुमचं दार वाजवत होतो, नवरा बायकोची भांडणं आमची रातभर. अयो, म्हणजे तिने खडखड वाजवत होत तुम्ही होता होय रामभाऊ. मी म्हणते आमचं कुत्रच दार वाजवतो या. आणि मग तुम्हाला तर कळत नव्हतं आवाज यायचा नाही. ओ सुभाषराव, पटकन बाहेर आलास तुम्ही. आवाज द्यायला कसा बसला की तासभर बोंबलत होतो, दाराव धडका मारत होतो. काय कारण काय होतं? हे कसं वहिनी म्हणतात, दार वाजवतंय कोणतरी उठा. ती म्हणते मला भ्या वाटतंय सुवर्ण, तूच जाऊन बघ. इतका भ्या काढा तांटा मुक्तीचा अध्यक्ष. नाही, मागच्या आठवड्यात पिसाळल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता म्हणून म्हणलं पिसाळलं कुत्रा आला असेल, हाड म्हणते एवढं. जमत असलं तर करा बाबा, नाही तर राजीनामा द्या. नवरा बायकोची आमची रातभर भांडणं किती दिंगाणा. वाजता आला? 2-2:30 वाजता मी तुमच्या घरी दार वाजत होतो. बघा. नाही, अख्खा दिवस दारू पिण्यामध्ये घालवायचा. एवढ्या रातचं काय काम होतं? दार खटाखटा वाजवता ये न वकूत. अहो, मला सगळा सुभाषराव, मला रात्री यायला उशीर झाला. 1:30 वाजता मी घरी आलो आणि ही झोपली होती, तिला मी झोपेतनं उठावलं. म्हणलं माझं तुझ्याकडे प्रायव्हेट काम आहे. ती म्हणली आता नाही बाबा, मी कटाळ्या, उद्या बघू काय असेल ती. माझं मस्त घालेल काय नाही. आणि मग मी पण चिडलो. का उठवत होता? प्रायव्हेट काम होतं माझं. तिला म्हणत होतो कालवून उद्या काय करशील, ह्याच्यासाठी इचरायसाठी उठवत होतो मी. मग ते झोपत उठलंच नसते सकाळच्या. माझं लय परफेक्ट नियोजन असतं. उद्या काय करायचं ते आदल्या दिवशी माझं पॅकिंग ठरलेलं असतं. पण सुभाषराव, मला हे तुमचं अजिबात पटलं नाही. एखादी महत्वाची गोष्ट असू शकते, एखादं संकटात असू शकतं, त्यावेळेस तुम्ही जबाबदार नागरिक या नात्याने पटकन गेलं पाहिजे. लाज काय वाटाय बाई. उठलं नाही तुम्ही? नाही, पंख्याच्या आवाजाने ती आलं, गुर्र 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 वाजतोय आमच्यातला ती. कुत्र होतं का पंख होता नीट सांगा आधी. नाही, आवाजाने पंख्याची ती तुमचा आवाज आता आला नाही. बावळटपणाचं कळत झाला राव. नाही, सुभाषरावला वाटलं असेल रात्री झोपताना कुत्र्याला भाकर टाकायची विसरली असेल, मग ती बुके पुटी दार वाजवीत असेल, असा गैरसमज झाला असेल यांचा. ए शाण्या, हा. तुला माझं घर दिसलं ना? इतकं कुत्र लाबाड बोलतोय. अरे तुझ्याच घरी आलतो पहिल्यांदा, आता तुलाच हाका मारत होतो. काय त्याने बोलतोय? हरामीने फोन उचलला आणि वहिनीला, सीमा वहिनीला म्हणतोय बाळ्याचा फोन आलाय, मग 100% राजा काहीतरी कुठारा वाढवलेला आहे, स्विच ऑफ केला ह्याने. बोलूच नको. अरे माझ्या त्या बारक्या गाण्याने कट केला असेल. अजून बिताडाला धरून चालतोय का ना, का बोळ्याने दूध पितोय छोट्या गानाकडे असतो. आणि हे बघ शाण्या, मी तळघरात झोपल्यानंतर रात्री तिथं रेंज येत नाही आणि कोणी बाहेरनं बॉम्बायला आवाज बी येत नाही.
तळघरात असतो मी. अरे एकाच खोलीत अख्खं घरदार झोपताय तिथं साड्यांचं पार्टिशन करून आणि कुठलं तळघर कुठलं वर मजला आणला. माझ्या घराबद्दल काय बी अफवा उठवू नका शेण्या. अरे बावळट कवा पडतं पण तुला मी. कोण किती शाणायचं कळलं मला. बर अडचणीत आल्यावर तुम्ही किती शान बर हा ती रात्री 2-2:30 ला पेटलेली भांडणं कधी मिटली? कुठले मिटले. अहो मी घरी गेलो रागा वाईटाकडं आणि म्हणलं हिला ठोका टाकाव तर बाय पळतच सुटली. कुठं कुठं तुम्हाला हाणायला कुठंच मला काय हानती नदीकडं आता दिवाळीकडं रातच्या 2:30ला ना तिकडं उडी टाकते म्हटली नदी जीवनच संपवते. आणि मग आली की हा. आणि मी म्हणलं मी पण बघतो कशी माघारी फिरते. रातच्या 2:30ला? आली आणि टाकली की उडी हित ना किती वाजता? रातच्या ए, 2:30ला. बावळटा, अरे माझ्याकडे यायचं ना तळघरात उड्या आणायची. तुझा तळघर तुझा चप्पल टाको होय रे. काय झालं पुढे? आणि मग आली हिथं पळत कोणी वाचवाय नाही टाकली की काचकीने उडी बायनी हित ना नदीत मग आणि गेली उडी देऊन आणि कापारीला जाऊन बसली. वहिनी आणि कापार- मी वरनं डोकावतून ती खालनं मला वर बघती कपारीतून. आणि मी वरनं डोकावतो या. हा. अगं म्हटलं वर ये काय फासाला देते का मला. म्हणले आता नाही वर येणार. मग काय मग ती खालनं वर बघायची आणि मी वरनं खाली बघायचो. अगं तिला म्हणलं तो बाहेर ये फासाला देते का मला. अरे नदीच्या कडेला एकामेकाकडे बघण्यापेक्षा घरीच जाऊन बघायचं ना. अरे नाही ती यायनाच बाहेर. पुढं काय? आणि मग मी काय केलं हा. घरी गेलो पळत. आणि वहिनी इथं वहिनी हिथं ए मग नालायक काय अरे तुला लाज वाटाय पाहिजे. सोन्यासारख्या वहिनींना नदीला ठेवून तुझं काय बापाचं कटोळ होतोय घरी. बाहेरच याय नाही ती. हा मग आणि मग मी काय केलं घरनं टीलची बादली आणली. सिलची टीलची आयरात मिळाली टीलची बादली आणली हा. आणि मग केलं पाणी उपसाय सुरुवात नदीचं. नदीतलं. किती लिटरची बादली होती ती? 10-12 लिटरची बादली चांगली माझा नळ फुगल्यात येईन. आणि ते पाणी पाणी उपसलं आणि मग मी गेलो जवळ आणि कापारीला हात दिला. म्हणलं येड्यागत करू नको. तवा बाहेर आणली 5ला घरी पुचली. सुभाषराव मला डोळ्याला डोळा नाही. मीच ऐकणार मूर्ख. तुला लाज बादलीने वाटते? पाणी ओपासलं ए, काय हा तमाशातली- माराव्या त्या ही सुभाषराव तमाशातल्या बतावणीसारखा आम्हाला गंडवतो काय. हा हे असं झालं तसं झालं. जागा झाल्यावर ध्यानात आलं तर तिच्या आईला मी खाटावर झोपलो ते निवांत स्वयंपाक चालला होता तिचा. हो काय स्वप्न बिप्न पडलं होतं काय? स्वप्नातलं सांगत होतो. आणि मला आणतो फंटून हे ना आम्हाला म्हणताय हे तुमचं तुम्ही मिटवा की मग काय माणूस मग आहे का मी काय? तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला ए, सांगेल. मुडच गेला. पाणी काढलं उपचून राव सुभाषराव घाम माझा पाचला निघाला मला सगळा. किती उत्सुकता लागली होती. नदीतनं घरी गेल्यानंतर तुम्ही काय काय हितगुज केलं. पोलीस स्टेशन आलं असेल आम्हाला बोलावलं असतं. आणि हो का सपन पडलंय. मी आता इथं भिवाई देवीच्या समोर सांगतो नदीच्या कडेला भांडणाचं तुम्ही बाळासाहेब आता ठीक आहे ही स्वप्न होतं पण भांडणाचं टायमिंग ठेवा. एक तर संध्याकाळ दिवस मावळायच्या आधीच भांडणं करा म्हणजे आम्ही भांडणं मिटवून आमच्या घरी जाऊ शकतो. वाटलं तुमची तुमच्या- रातची 1-1:30ला भांडणं व्हायची ना आमची दार ती काय जमणार नाही बाळा. म्हणजे दुपारची भांडणं करतो. भांडणच करू नका. भांडणच नको भांडणच नको. चला रामभाऊ. अंगावर येते मग माझ्या. रामभाऊ थरथर कापलो मी उडी टाकली वहिनीनं कपारीला जाऊन बसली बघितलं का आता. रात्री- आणि वरून अशी बघते या. आणि पाणी खटकीन वाजवून आता. अरे स्वप्नातलं सांगितलं. सुभाषराव मी जातो घरी मला भाकरी खाऊन कामाला जायचं या. लोणचं केलंय बायकोनी माझ्या तुम्हाला देतो बरं आम्हाला त्याच्यावर भांडणं करू नका परत. जा बस चाटी. डेऱ्यातलं लोणचं केलंय बायकोनी माझ्या. चल शहाणे. पाटील हा बाळासाहेब किती घाबरतोय थरथर अंग कापायला लागलं माझं. अगं थरथर कापताय होय. माझ्या जर काय डोक्यात आहे माहितीये का ऐ, माझ्या डोक्यात पिल्यानं आलाय. आपण काय करा माहितीये का ट्रिप करा कुठेतरी फिरायला. राव तुम्ही काय तुमच्या असल्या बोलण्याने सांगा काटा येतात हा. लगेच. सांगायला हा, दुर्गाने उडी टाकली नदीत आणि कपारीतनं तिकडे कुठं बाहेर निघली आणि टुकू टुकू बघते त्या. आणि पाणी उपासलं मी. मला घरी जायचंय की ए पुढे घरी. मला घरी जाऊ दे मला कामाला जायचंय भाकरी खाऊन. ए रान माझं जवळ आहे. फेरफटका मारू. तसं मी 2-2.5 महिने रानातच गेलो नाही. आणि काय तुमच्या रानामध्ये रामभाऊ कुसळत आहे ते सगळं. ओ पाटील हा. सुभाषराव आपण प्रदर्शनात मध्ये गेलतो का नाही हा. त्यावेळेस मी मकाचं बी आणले. हो हो उचलून बॅग आणली ती माणूस खावायला ती नाही नाही दिले की पैसे. नंतर गेलं रे. चालतं. तो उचलल्यामुळे मला ताणत होती. पहिला त्या प्रदर्शनात जवळजवळ मका माझ्या डोक्याची अशी वर होती. सुभाषराव त्याच्यापेक्षा वर गेली मका. तुमची? असा गाणं म्हणलाय. गाणं मला अक्षरशः जिल्ह्यातनं लोक महाराष्ट्रातनं लोक इथं मका बघायला येतात. काय म्हणता हा. कमळेश्वरला कमळेश्वरला. अरे गाणार म्हणलं का नाही एवढी मका कवा वाढली भावा मला लय जय जयकार झालाय मक्कीचा. आणि ही मका बघून येऊ ना. असलं कसली आली तिथं गेल्यावर कळेल ना. ऐका ना हे मका विकण्यापेक्षा त्याचं बियाणं आपल्याला ठेवा रामभाऊ म्हणजे आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना देऊन टाकू त्याचं बियाणं. सुभाषराव
मला तुला करताय गिरायक, मला तुला आणि मी रोज खालच्या रस्त्याने जातोय, मला दिसली नाही. कुठल्या बाजूला केली? तुला रानात जायला काय होतंय? रामभाऊचं रान म्हणजे कोणत्या तुझं रान. तुकड्यात केली या? आता गेलं कळलं. तुला पण माहित नाही. मला बी माहित तुझ्या गाण्याने लय ह्याचं हलकं काम केलंय बरं का. वर कष्टाळू गाणा नाही तर ह्याला बरं का, ह्याच्या जेव्हा शेती म्हणजे एकावंच लागले असते. अरे शशासन त्याचं मला तुला झाले. मी बेसू का मी दार धरू, मी खत घालू का मी नांगरू? ऐका ना, हा. आता कृषी प्रदर्शन कुठे बाळासाहेब, आपण ते शोधू आणि रामभाऊच्या मकच आहे ना आपण प्रत्यक्ष तिथं दाखवू. बघा आमचा पण रामभाऊ एवढा करू शकतो का नाही. अरे पोरांनी माझं एवढं काम हलकं केलंय सुभाषराव. आता चला काय मका म्हणताय? दाखवतो तुम्हाला. डोक्याच्या वर आहे? डोक्याच्या त्याच्यावर ना प्रदर्शनात होती पण त्याच्या बी वर आहे म्हणल्यावर. तिथलं रेकॉर्ड मोडलंय का ना. मला राज्यातनं लोक येतात. पाटील पण गुराढोराला खाण्यासारखे आहे ना. अहो माणसाने खायची, गुराढोराचा विचार ह्यांच्या काय डोक्यात. म्हणतो आईला? हा, चला सोने उरकलंय तुझं. आलो 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 शेडील थोडी मका घेतो ना लगेच आलो. आणि ऐक, लाल साडी आणि लाल लिपस्टिक लाव त्याच्यावर, एक नंबर दिसशील तू. काय बाकीच्या बायका नवऱ्याला विचारून नटते, तुझं काय का माझ्या मनाने बघते मी. मग मी नाही येत तुझ्या बरोबर. सरप्राईज आहे होय. आलो आलो. रामभाऊ हे कोणाची मका आहे? अरे असली शेती करण्यापेक्षा इकलेली नाही व्हाय चांगली. अरे बुटकी मका. काय झालं का ना मका? ही आपलीच मका आहे बाबा. ही वय रामभाऊ प्रदर्शनात आणलेलं. ए दाना, अरे तू म्हणला ना महाराष्ट्रातलं लोक मका बघायला येतात, ते मका कुठे आहे? इथे त्याला काय बोलतोय तू? काय करत होता इतक्या दिवस मला सांग. अहो भाऊ मी काय खोटं बोलतोय बाळको का. आत्ताच दिवशी 2 माणसं मी वाटायला लावली. काय ते सुद्धा बोलतो बोलतो. 2 माणसं. रामभाऊ मी तर म्हणलं होतं गणाला समोर उभं राहून बाबा कशा पद्धतीनं तुम्ही पीक घेतलं त्याचं शूटिंग करायचं आणि सोशल मीडियावर फेकून द्यायचं. सुभाषराव रोज येऊन मला का ना म्हणतोय, भाऊ आपली मका अशी आणि आपली मका तशी, ही डोक्याच्या वर आहे. टाकू का सोशल मीडियावर? हे आबरू नाही घालवली. नाही काय करा माहिती का, माझा सल्ला तुम्हाला, तुम्ही नुसती मका विकू नका, राहणार सकाळी का आणि कुठं तरी वॉचमॅन की करा. बस नाही नाही बरोबर आहे बाळासाहेबाचा. कारण हे मका खाण्याची बी लायकीची नाही आणि फेकून देण्याची सुद्धा लायकीची गणा नाही. गणा मी जे तुला बोलतो ना त्याला हे कारण आहे. अरे आपलीच लोक बघायला बच्चे कशी भुकायला लागली, ह्याला कारणीभूत तोय. अरे काय करू मी? आम्ही आहे का गाणं आम्ही चिडलो नसतो, पण ही व्याख्यान द्यायला परदेशात जातात, पीक असं घेतलं तसं घेतलं पाहिजे आणि घरी काय कोळसा. अरे अहो अध्यक्ष तुम्हाला काय कळतं का नाही. अहो भाऊ कशाला सेटअप करून घेताय तुम्ही. अहो ही मका काय बघताय तुम्ही. ओरिजिनल मकाचे लोक बघायच्यात ना. हा. ती या की माझ्यावर तुम्हाला. म्हणजे तुझ्या मकाचं कौतुक करतो ते तो हे मला नाही. याचा काय संबंध आहे टाकण्याचा. मग ओरिजिनल मका पुढे या की बघायला. भावाला आधी नव्हतं सांगायचं मग. सुभाषराव म्हणून तर लोक आम्हाला म्हणतात लका ह्याचं दाखवायचं एक आणि खायचं एक. ही दाखवायचा माल नाही, दाखवायचा माल कुठे? या की माझ्या मागं. कुठला मका? मुलाखत मी तुमची थोडीशी घेणार आहे. तू बोलणार का भाऊ मी बोलणार? बोलणार. कष्ट माझं आहे सगळं भाऊ. हा. काय ह्या घराचा आणि ह्या वावराचा मालक कोण आहे? इंटरनॅशनल पुढारी कोण आहे? अरे मी सांगेन ना मुलाखतीत, ह्या मागचं श्रेय माझ्या घरात आहे. मला बोलू दे. मग दोघांनी एकत्र द्या, एकत्र. मका बघताना मका बघ. अयो बघा आणि बघा कस काय आहे. माझ्या उंचीपेक्षा मोठी मका. कस काय हा? लय चुरटी तुम्हाला का माणसं कोणी सुद्धा राहू देतो चोरून नेलं. एकच ठोम म्हणजे मग बघा ना तुम्ही उंची बघा. हे मका जवळ 7-8 फूट वाढलंय ठोम. अरे एकच ठोंबा प्लॉट कुठे मकाचा हे काय होच की प्लॉट मग. आणि एकच मकाचा हे उभा आहे ना. बाकीचा इकला असेल. आणि मग भाऊ तुम्हाला जे म्हणलं ना महाराष्ट्रात लोक येतात ती एकच ठोंब बघून जाते ती. आणि अध्यक्ष बियाणानं फसावलं बाळ का. अरे बियाणे फसवस तर तुम्ही डोळे झाकले होता का? बियाणाने कसं फसवलं. एक आम्ही बॅग आणली होती. हा? जर मला सांग हे गुडघ्याच्या खाली आणि हे डोक्याच्या वर गेलं म्हणजे तुमचं गणित कुठेतरी चुकलंय. गणित काय चुकलं नाही अध्यक्ष. आता ही ठोम जोमात आणि बाकी मका कोमात. सांगा बरं तुम्ही. नाही, तुमची नाही चूक. बरं मी त्या बियाणी कंपनीवरती केस ठोकणार. रामभाऊ, चोरून आणली होती पिशवी कशाला केलं होतो? रामभाऊ हे जाऊ द्या. आली चांगली मका आली. पुढे या. दोघा जणांचा इंटरव्ह्यू दे की मला सोशल मीडियावर टाकायचा आहे. नाही, माझा नको भाऊचाच घ्या. मी मालक आहे इथं. नाही नाही रामभाऊ या. राबतं कोण रानात? तू राबतो. हा. तुझे करतो का काय महाराष्ट्राला कळू दे. ह्याची घ्या मुलाखत. नाही पण महाराष्ट्राला कळू द्या इंटरनॅशनल पुढाऱ्याची मका कशी आली ती. दोघाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे.
काय शेती करताय बाळासाहेब म्हणतात ती काय चुक आहे ए, पिकासहित शेती ऐकून टाका जर जमत नसली तर आमच्या रानात येऊन आमचीच मापा काढायची काय गरज राम नाही भाऊ. गावात कोणती दिशा नाही मला माहिती आहे आपण सगळं बाहेर रामभाऊ सांगतो ना त्या गोष्टी आपल्या घरात अनुकरण केलं पाहिजे तुम्ही पीक कसं घ्यावं बाहेर व्याख्यान देताय घरी काय काय राव अध्यक्ष अकराव भाऊ महाराष्ट्र नावाजता इथं येऊ बस एका ठोंबाला बस राहिलेली मका वाळून जाईल त्याला पाणी दे बाकीच्या पिकांना पाणी दे घर जर आला ना पायच मोडेन तुझा पण रानात उद्या देतो की पाणी काय नाही, मी बाहेर निघालो अहो भाऊ सुभाषराव ऐकावं ते नवलच आहे बाबा. काय बाळासाहेब काय म्हणायचंय ते? काय म्हणता ही असं दिवस बघण्यापेक्षा मेलेलं रळ चांगलं. हा. नको मरू नको हे गाणा ही जी लोक नावं ठेवतात ना मला ह्याला कारणीभूत तोय अरे मी मोठ्या मनाने सांगतो अरे राबाव तर माझ्या गाण्याने शेती करावं तर माझ्या गाण्याने आणि हो गाणं तोंडावर पाडतोय अरे ज्याला आखली नाही ती बोलायचं तर धाडस करताय नालायक हे बघ आता एक काम कर राहिलेल्या पिकांना पाणी दे ऊसाकडे लक्ष दे भाऊ मी आता आधी जेवून येतो जेवायच्या भानगडीत पडू नको इथं रानातून मकाची कणसं खा ऊस खा मी तुला घरने डबा पाठवतो आब्रू घालवतोय रे काम कर त्याला सांगता तुम्ही काय करणार पुढारपण सुभाषराव हा पुढारपण करा पण शेती पण करा की अहो मी जर पुढारपण केलं नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांचं कसं होणार त्यांना कोणी सल्ला द्यायला तुझं नको बघ बाळा ए, तुझं बघ आधी बघ. स्वतःच बघा अगोदर. हो तुम्ही बी स्वतःच बघा माझ्या रानातलं बघायला गण आहे आणली नाक उचलून मका दाखवायला इतके हॅन तितके हॅन. मी काय म्हणते भाऊ थोडं जेवण आलं असतं की राव, लय भूक लागली हे बघ तुला सांगितलं ना इथं मका खा घरी यायचं नाही अजिबात सारखा घरी जातोय 5-5 मिनिटाला त्याच्यामुळे हा खेळ झालाय आणि चला हो चला नका काय सांगू तुम्ही तुमचं कळलं ते मका- तुमचं पीक हा कळाली तुमची मका कसे का नाही आणि परत बोलवता जाऊ नका आम्हाला आलं का नाही? तुझ्यामुळे मला बोलणं खावं लागलं माझ्यामुळे नाही ही तिकड हाशी आणि ह्यांना कशाला फिरवत असता संग ह्यांना ही दिसा नाही ह्यांना आणि ही इकडे बघते ती आणि ही चांगलं आली त्याचं ए, काय गण्या, तू घरी यायचं नाही रानात काम करायचं घरी झालं तर पायच मोडेन भूक लागली मला रामूना ना हसा बाई काय वा नाही भूक लागली म्हणलं तरी वाईतच हा बियाणं तेच भाऊ उचलून कुठलं बी राब राब राबायचं ही जरा पटकन लाख्या करणाराचा मी तरी थांबतो वाईता वाईत हो कॅन्सल केलं जायचं हो तुला म्हणलं ना नाही जायचं म्हणून नाही जायचं सगळी बाजीराव हो नका माझ्यावर तुझे टाकता मग नाही मग तुला जायचं तू पण पहिलवान अहो काय एवढं तापलंय? काय राव चेअरमन मारायची पाळी उरली राव हा गाणं आपल्या का तबला हीच कळा ना जो तुझ्या दणाला वाजवून जातोय पण झालं काय का ना अहो काय राव माझी अवस्था अशी झाली घरात दिल्या भाकरीचा सांगितल्या कामाचा 2 टाइम भाकरी खायची आणि भाऊनी फक्त काम सांगायचं आणि आम्ही दिवसभर राबायचं बरं राबायचं का होय ना घर माझं माणसं माझी इथं आणि राबून बी राहू दिवसभर राबायचं आणि भाऊ तडतड शिवाय देतोय रोज सकाळ संध्याकाळ हा? काय तुझ्या कष्टाला किंमत राहिली का हा तुझ्यासारखा पुतण्या जर माझ्याकडे असता ना त्याच्या जिंकणीचं सोनं केलं असतं मी पण कोळसा केला भाऊनी कोळसा तुझा संजू शेठ घड्याळ बंद पडेल एवढं पोरग काम करतय राब राब राबतय रानात राव हाय का त्या कामाची किंमत आहे चुलता म्हणून घेणार नुसतं राबवून घेतोय राव त्याच्या चुलत्याला सांगा की हे गाव झालं की ते गाव ते गाव झालं की हे गाव आणि दुसरे उरवट्याला पुरवठा आणून ठेवला इथं. ते नाडा पुढे आल्यापासून तुम्हाला सांगतो भाऊनी माझ्यावर पूर्ण दुर्लक्ष केलंय हा? काय राव माझ्यावर प्रेम होतोय भाऊचं हा? मी म्हणलं ती पूर्व दिशा होती आता इथं दोघात आता तिसरा आलाय त्याच्यामुळं जास्त प्रेम हिथं आणि तिथं आणि तिथं तिकडे वचन आहे वचन दोघात नाही. तिसरा आणि सगळं इसरायचं का नाही हा. नाही मला काही इसरायचे कारण नाही माझ्या बी जीव आहे की भाऊचा नाही असं आहे नाही की? पण आमचं भाऊ लय तापट आहे अरे, राव. हे बघ. तापट आहे लय प्रत्येक माणसाचा प्रत्येक गड्यावर जीव असतोच. बाळा मला इतकं दुःख होतंय तुझं हा. खरंच सरपंचाला नाही दुःख होत. भाऊ नुसतं कोंबडा पाडतय आणि नुसतंच फिरतय जा इकडं जा तिकडं कोंबडा पाडते म्हणजे आमचं भाऊ म्हाताराच व्हाय ना जसं जन्माला आला असं जसं देखणं दिसतंय हा. तसं अजून हाय असंच आहे हा. काल एक जण फसलो हा. म्हणलं राव रामभाऊ तुम्ही हाय असंच दिसताय अजून म्हाताराच व्हाय ना तसं भाऊ समय दिसायला आहे. ऐकून घे की हे गडा मग आता अजून बी तसं दिसतंय ना मग अजून एकदा कार्यक्रम घ्यायचा का त्याचा सुपारीचा हा? हाय आहे तीच अहो तसं नाही चेंबर मेंबर म्हण की हा तिथेच मेंबर तसं नाही हा. भाऊचं माझ्यावर लय प्रेम आहे सरपंच अहो कुणावर प्रेम असतं
तुम्हाला कळलं पाहिजे ह्याच्या गुंजभर प्रेम नाही त्या भाऊचं आणि हे लागलंय त्याच्या भावती भाऊ माझा करायला भाऊचं कौतिक सांगतो या अहो तसं नाही चेंबर हा आलं का मेंबर म्हण की तेच मेंबर हा. भाऊचा लय जीव आहे माझ्या मरणाचं प्रेम आहे चोर म्हण माझ्या भाऊचं हा. हो भाऊचं प्रेम असणारच की तू घरगडी झालाय घरची सगळी कामं करतोय भाऊच्या कधी शेरटाला डाग बघितला का संजू शेट अजिबात अहो, नाही गावात नुसतं हात टाकायचं आणि फिरायचं सरपंच हाय का काय त्याला चव प्रत्येक मालकाचं गाड्यावर प्रेम असतं का नाही 100% असतं कारण तो प्रामाणिक काम करत असतो एक काम सांगितलं की 10 कामं करत असतो तसा तू बाळा काय म्हणून रे तुझ्यावर लय प्रेम त्याचं प्रेम गडी आहे तू गडी मी गडी वेतावा मग काय मग कोण आहे गडी आहे की मी पण मी काय असला कामावला गडी वेतावा बरं, असू माझ्या दे. काही मी बरं असू दे चल पण एवढं वाईट कोण चाललं होतं कुठं मग अहो आता काय झालंय माहिती का मेंबर मला जायचंय बायकोला घेऊन बाहेर फिरायला आणि भाऊ म्हणते रानात दारीधर म्हणजे सुनबाईला न्यायचंय म्हण की मग काय हायला संजू शेट हे असा जोडा फिरायला चालला का नाही बरं वाटतं रोज काम 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 पण कधी ह्याला प्रायव्हसी नाहीच बघल तवा रानाचं पुरलेला येऊ ए का ना मी काय सांगतो घरी गाडी आहे बघ बोलेरो लावलेली टाकी फुले चावीने टाकीकडून आणि जा दोघं नवरा बायको शेवटी तुला कोण आहे रे आमच्याशिवाय हो सोन्याला फिरायला यायचंय म्हणून नाहीतर त्या माणसाने तुम्हाला कधी रे देणार नाही फिरून नाही तर संजू शेट असं आहे कोणी ना कोणाचे येते बाजार स्वार्थाचा घटका भरीच रे जीवन खेळ दोघडीचा एक प्रेमाचे रे बोल येतील कामाला जो आला तो रमला पण शेवटी गेला फक्त स्वार्थाचा बाजार आहे भाऊ तुला स्वार्थापोटी जपतोय का ना बाकीचं काय नाही प्रेमाने बोलणारी एवढीच माणसं आला का संजू शेट कधी रुपया कुणाला गावात देत नाही पण तुला गाडी का घेऊन सुनाच्या लाडासाठी हा. जा बिंदास का ना आणि मस्तपैकी गाडी जाऊन फिरून ये काय माहितीये का तुझ्यावर लय प्रेम केलं असतं रे त्या रामभाऊनं पण हे आता आणलाय ना उरावट्याला पुरवठा तुझ्या डोक्यावर हो तो शशा आणि तो शशा आल्यापासूनच आहे ना भाऊचं थोडं माझ्या दुर्लक्ष झालंय वचन दिल्या वचनाला जागणारा माणूस आहे तो. काळजी करू नको 10-5 हजार लागलं तर मी देतो पण जीवाची मुंबई कर हे जा झालाय कष्टाचा तेच की राव तुम्ही विरोधक असून जिंकलं बरं का मला अहो मी म्हणतो तुमच्यासारखी बुद्धी जर माझ्या भाऊला दिलं ना देवानं तर लय चांगलं होईल नाही, जाऊ दे. तुमचं किती रडू नको लका तू आमच्या पुतण्याच आहे लका असू दे. असं नाही सरपंच किती केलं तरी राव अरे मी. नाही बाळा पण ह्या शशामुळे झालंय ह्या शशामुळे आमचं भाऊ तसं काही ह्याला सुट्टी देणार नाही नको, जाऊ दे या आपले जाऊ दे बरं तुम्ही दाखवल्या सहकार्य बद्दल थँक्यू बरं का धन्यवाद देऊ का काय तपास का ना नाही नाही नको, अहो, पैसे लय चेअरमन पैसे लय येत संजू शेट माणूस पोरग काय नाही, लय चांगला शशा कबूतर जा 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 कबूतर जा संजू शेट कस काय जोरात बरं का चेअरमन होय दानशीर गाडी द्यायला चालला होय बोलरा द्या की चावी दिली तुम्ही अहो नुसतं म्हणायचं असतं चेअरमन गाडी मी देतोय त्याला याचं कसं आहे माहिती का एक गाडी बाकी अनाडी हा. अहो त्याला गाडी द्यायची असती तर कधीच दिली असती पण नुसतं म्हणायचं आणि काम करून घ्यायचं पाहिलं संजू शेट असा पेटवायचा की उद्या रामबाच्या डोक्यात असा दगड घातला पाहिजे खरं चला चहा पाच चला चला चोळ चोळ हा एक काम कर ना काय पाटण खाजो काय राव अण्णा पाटण खाजव मालिश करा ती करा आणखी पाटण बी खाजव ह्याला बारका एक दातोळ घ्या खाजवायला खाजो खाजो हात नाही पुरत माझा माग हा हात नाही पुरत माझा हा अण्णा राव ही खरं सांगू का हा रानातच गाडून घेतलेलं परवाडलं राव काही कामाचं नाही राव ए रानात नाही गेला तरी चालेल पण 3 टाइम माझी मालिश करीत जा 3 टाइम मालिश करायला आता का तुम्हाला नवं बाळसं उगवायचंय का तुम्ही का आता हिंदी केसरीला लढायला जायचं आहे तेव्हा तुम्हाला लगेच आता मग मालिश लागते 3 टाइम हिंद केसरी व्हावा असा नियम नाही पहिलं कष्ट केल्याला दुखतंय चोळाय नको हॅड कशाचं कष्ट केलंय आजी मला किती वेळा सांगते काय? म्हणजे काय नाही माणूस नुसता रेमाटा देऊनच आतापर्यंत आला नुसता रेमाटा देऊन बसतो काय काडीचं काम केलेलं नाही ह्या माणसाने तुझ्या आजीला एवढी अक्कल आहे का हे काय तुम्ही काडी स्वा कष्ट केलं नाही कशाने तुमचं काय हे होतंय हे बघ हा शाळेत जायचो ना मी हा नांगरट करून मोठा चालवून मग जायचो असं अंग दुखायचं शाळेत बी आणि घरी बी आल्यावर आता आम्ही काय बघाय नव्हतो म्हणून हा ना तुम्ही काय बी काढाकण्या आजी काय म्हणली माहितीये का हा
आजी म्हणली ही गाव ज्या शाळेत जायचं का नाही हा तेव्हा लहान लहान पोर ह्यांना ताणायची आणि उरावर बसून हाणायची. अरे काय बाने आज या आली कधी मी शाळेत जायचो कधी इकडे पायचे माझं आयला अवघड आहे रावी. चल पायाकून हो चांगलं पाय दाब मऊ झालं पाहिजे. अख्ख्या दुनियेला माझी माय येते पण घरात लेकराला सुद्धा माझी माय आहे ना. का कॅन्सल केलं बरं जायचं? समजेल का मला वाईस तरी? का कॅन्सल केलं म्हणजे भाऊ नको म्हणल्यावर जाता येतं का? नुसतंच लाल साडी घाल आणि लिपस्टिक लाव टिकली लाव आणि तो अशीच दिसती तशीच दिसती सगळं राहून गेलं ना. दोन ठेवायचं नुसतं माणसाला. ना दोन ठेवायचं आणि मग लाल साडी काय घातली तू? का घालू मी? काय ऐकू तुमचं? हा घातलेली काढली मी लाल साडी. का काढली? मला बघून बघायचं होतं तुला लाल साडी तू कशी दिसते ती. हे बरं आहे. तुमचं म्हणलं की मी सगळं ऐकायचं आणि माझं म्हणलं की तुम्ही काय वागता. काय ऐकलं नाही का तुझं? हा? काय ऐकलं नाही? भाऊ समोर तुझं ऐकू का? जणू काय माझ्या बोटावरच नाचल्यागत करताय तुम्ही एक. तुझ्या बोटावर नाचाय नाही मोकळा आलं का लक्षात? आणि तू तुझं म्हणती ना दोन ठेवलं मी बी सकाळचं उठून गाडी धुतली कपडे इस्त्री करून आणली तिला तुला दिसलं होय. नाही नाही तुम्हाला असं नाही का वाटत? आईना 2 दिवस भाऊंनी पाठवलं मग आपण पिन जावं असं नाही तुम्हाला कधी वाटत? हा वाटत होत- सारखी कामातच मरली पाहिजे असंच तुम्हाला वाटतं? अरे लका तू काय अशी काम करून दमत असल्याचं बोलते का? तुम्ही नातून कशाला ठेवलं मग मला? हो बाकी पोरगी नाही हो तू आता नादावली गेली की कॅन्सल झाली. तुम्ही लय डोक्यात जाताय बरं का? नाहीतर मग नाही मी मला सांगा मी जाऊ का? भाऊना विचारू का काय झालं ती? विचारू का? म्हणजे तू काय भाऊची मालकीन झाली काय? तडक्याने भाऊ तुला बोलत्याला आणि मला स्वसनाला तुला बोललेलं नाही बोलत. नाही बोलत आणि मोठी शानी सांगायला नको झाले तिच्या आईल्या घरादारा नको नुसता डोक्याला ताप झालाय माझ्या तर आलं का लक्षात? नुसता डोक्याला तापच झालाय. होय मग जा तुझं काळ कर माझ्या डोळ्या फुटणं डोक्याला ताप झालाय तर डोक्यात जाऊ नका बरं तू बिला डोक्यात गेली माझ्या आणि होय का का? जावा. जा कुठं जा जेवायवर पटक्यान भूक लागली मरणाची. तुम्ही नातून ठेवलं होतं मी स्वयंपाकच नाही केला. का कशाला करू? बाहेर जेवायचंय म्हणल्यावर. आणि पाट उठून कुठं मी रोज होती मग पाट्यापासनं काय केलं उठून पाट्यापासनं तो नाही काय केलं असंच हिंडत होती मी. होय आत्ता अशी लागली अंगार गुंगार मारायला. आता भूक लागली ना चहा आणि बटर मस्त पैकी खा. काय म्हणली? चहा बटर खा. म्हणजे मला म्हणते तू बटर खा म्हणून. मग कोणाला म्हणू? ही जी बटर आहेत ना ती तुझ्या आईला आणि बापाला खायला घाल हा? माझ्या आईला बापाला मध्ये घ्यायचं नाही बरं का? आत्ताच सांगती. आणि मग मला कुठं आली बटर चारायला स्वयंपाक कर पटकेनी. हा नाही, मी तर लय ऐकलंय तुम्हाला पहिल्यापासून चहाच बटरच आवडतं खायला. आता का लय झोमतय? जमते म्हणजे तुला कोण म्हणलं मी बटर खातो म्हणून? तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. बघ तुला मी नीट सांगतोय तो मी माझ्या डोक्यात जाऊन मी ऐकतच नसती. जा काय करायचंय ती जा. अर्जुन आवाज वाढवू नको बरं का? वाढवणार मी दिवसभर वाढवणार. तुला माझा फोन कुठे आहे का? मी भाऊंना सांगणार. बघ भावाला सांगायचं काय मी कारण नाही. सांगणार. तन करतात माझ्यासोबत म्हणून. तन नाही करत मी आलं का लक्षात? जाऊ बरं तुम्ही. भाऊच्या लाडकीन 2 पाय मुडकी. डोक्यात बसतंय ही माणूस एक नुसतं. जा. ए मागडा तोंडात पाय का माझ्या पार हा लाडाला केला जरा डोक्यावर घातला तर पार तू टाळवू लागला बसायला. वर गावा झोपला तू मला नाही माहित काय पाय पार माझ्या तोंडात तू खाली उठ कोण गेला. बसला ते बसला पार तोंडात पाय होय माझ्या. अण्णा एवढं काय झालं पाय गेला म्हणून मग अशा कुत्र्याने माझा पाय चाटला त्या कुत्र्याला सुद्धा मी काय म्हणलो नाही. कुत्र्यानी चाटण्याला पाय माझ्या तोंडात घातला रे. नाही पट्टे का तुमच्या दोघाला पट्टे का लगा दोघाच्या दोघं लगा नुसतं डोळे हाणताय हा मरायला लागलो एकटा काम करून आणि तू गाणं बिनात येत जा की जरा आवाज मरतोय वायर झोपतोय तो झोपायला ऐटीत गडीभर दाबते हात पाय की झोपतोय. आम्हाला दिला की इथं बैलाचा खांदा मळायला. हे कुणाला बैल म्हणतो कुणाला बैल म्हणतो. खरंय अण्णा त्याचं खरंय त्याचं हा काय करता तुम्ही दिवसभर का खाता 1 किलो निमटणं आणून हा आणि काम करा नको अहो हालचाल करा राव अण्णा हालचाल करा. एक दिवस मी बाहेर जायचं म्हणून एक दिवस मी नसतो का घरदार जर रानात गेला असता तर हा कोंबडा आणला का मला चुनाळ बोकड आणलं का बिन मासाची नळी. तू एक काम कर तू कोंबडा बी खाऊ नको नळी खाऊ नको तुझी काशी घरी कर तुझ्यामुळे तुला ताप झाला का घरदाराला
मी आता म्हणलं आधीच हाकल. काय झालं बाबा एवढा का ताण ताण करतोय तू? एवढं तन म्हणजे काय तन करू नको हा का घरगडी का मी एकटा घरगडी का हा आज मला बायकोला घेऊन फिरायला जायचं होतं का कोणाला माय आली नाही माझी हा दोघांच्या देव पाय उताने करून झोपताय झोप आणि उद्यापासून बसू नका जाऊ उद्यापासून बसू नका तुम्ही का का म्हणजे दिवसात झोपताय रात्र झोपताय हा गाना तू घरचंच काम करतो काय ग्रामपंचायतचं करत नाही आणि तूच लय एकटा शेतात काम करणार नाही. आणि भाऊला एकट्याला नेट पडतं मी बरं मुनिमजी कोण कुणाच्या पडतं मुनिमजी तू हा ए गपकी होय रे मुनिमजी कशाला म्हणतात बरं कळतं का ना त्या ग्रामपंचायत मधलं काम मला परवडल ना ते एखाद्याच्या साधारण राहिलो ना कमीत कमी तो आठवड्याला पगार देईल आणि 8 दिवसात एखादी सुट्टी तरी देईल इथं काय बोलाय काय जाते तुकडं मोळा लागतं वाळलं हा कुणाला तुकडं हा नाही बरं हात खापा खापा चालतो या भावाल्या दाखवू का तुम्हाला बी आणि तुला बी सांगतो माझं भावाल्या कुणाचं माझं शेष्या तुला बी सांगतो तुझ्या आईला बी सांगतो या भाऊ फक्त माझा एकट्याचा आहे ह्या गाण्याचा आहे तू नाही ठरवायचं भाऊ ठरवते भाऊ कोणाचा आहे ती अरे काय सांगितलं तुझं ऐका ना म्हणजे हा कोण? तुला किती वेळा तुला सांगतोय मी तुला किती वेळा सांगितलं तोंड पड दोघं मिळून गट नका दोघं मिळून म्हणजे थांब शेष्या. कर वड अण्णा सावकाश सावकाश दहा बिराची काय पदं बिदत असते का नाही हा अवसान नाही तर उडी कशाला मारतो खाऊ तू धर गंडारलंय जाम कर आता रे. होय रे. हा? दोघं मित्र होय दोघे किती भाऊ आमचं भाऊ आल्या का किती काय मारता का म्हणजे लिकरोड शान आहे वय चरा बोलताय काय बी मला हे का ना काय लेकराला मारतो रे? हा लिकरोड शानीच्या पुढचं वय अण्णाला बैल म्हणताय आणि मला म्हणताय भाऊ माझा आहे म्हणून ए बरोबर आहे त्याचं शशाच नाही अख्खं गाव म्हणतं अख्खं महाराष्ट्र म्हणतोय आपला भाऊ रामभाऊ मी सगळं गावात एकच नाव रामभाऊ मी सगळ्याच आहे काय रे मारतो लेकराला भाऊ तुम्ही सगळ्याचं झालं तरी चालतंय पण ह्याच्या आईचं झालं ना तर मी सुट्टी देणार नाही मग तुला काय जळपट तुझं काय जळपट जावय बापू एवढं गुणाचं नाही कुत्र्याने चाटलेला पाय माझ्या तोंडात घातला त्यांनी. अहो त्यांनी तुमच्या तोंडात पाय घालत तर तुम्ही काय करत होता? झोपलो होतो मी. म्हणजे मला कानाखाली मारून ह्या पोरासाठी माझ्या देखता कसं काय धाडस करतोय मारायचं शशा इकडे अरे म्हणजे तुला मला सांग तुला रानात मी तिथं काम करायला लावला होता इथं घरीत कशाला उलटलाय कशाला आलाय जेवायला भूक लागते का नाही पोटाला तुला म्हणलं होतं ना मी डाबा घेऊन येतो म्हणलं होतं का नाही? वय हा नक्की वय हे बघ ताडकीनं पाडील त्याच्या हात उचलला तर अरे नाही मला शेवटचं सांगा तुम्ही ह्याचं तुमचं रिलेशन काय रिलेशन मानलं तर नातं नाही तर लाह्याचं पोत कळलं का? माझं सगळ्याशी चांगलं रिलेशन असतं मग कुणी कसा अर्थ घ्यायचा ज्याने त्यांनी ठरवायचं. तुम्ही नसलं घ्यायला नवमन मांदा चढतय नवमन मांदा मांदच काढीन तुझं बोलतो मग तू कशाला माझ्या देखता बोलतो बरोबर आहे त्याचं अण्णा लेकराव हात उचलताय आपण ज्येष्ठ आहे दुनियाने अक्षरशः तोंडावर तुमच्या थोतो कराल लेकरू गुणाचं नाही जावं वाटतं तेवढं. कुणाचं बी असू दे पण लेकरू गुणाचंच आहे. कुणाचा बी मला का नाव आहे तुमच्या जीवातलं म्हणून सरळ सांगा की हायच तू नाही का माझ्या जीवातला अण्णा माझ्या जीवातला नाही का? मी नाही जीवातला तुमच्या मी जर जीवातला असतो ना असा काना पडावला नसता मला तर आता सुट्टी द्या हान म्हणा कुठं हाणतो मी तुझं तोंड हाणीन मापात राहा अरे घराचा तमाशा कर नका अण्णा तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्हाला कळाय पाहिजे खुशाल राहू तुम्ही त्याला मारू लागताय. बर झालं फिटलं सगळं निसाटलं हितनं पुढे तुम्ही गडी बघा आपच्या दिवशी ती होणारच नाही थांब कशाला गडी लागतो? रानात राबावं लागतंय मला काय गाणार लंगोटा एवढं वावर तुमचं उडी मारली तर पड्यात जाईन माणूस आणि त्याच्यासाठी गडी का? आता माझ्या लंगुट्या एवढ्या रानातच काय येऊन जेवताय तुम्ही का? अहो लंगोट घालूनच मोठमोठ्या पैलवानांना पैलवान चित करत असतो एवढी पावर आहे माझ्या रानात बोलायचं नाही अण्णा मापात राहायचं माझं तुमचं होईल. नाही कामाचा ताण पडतो बोलण्याचा भाग आला जावा कामाचा ताण पडायला गडी ठेवा म्हणजे तुझ्या तर पण शशी आडुशाला जाऊ नको. गडी ठेवा म्हणजे ही बैल ही गाडाव कशासाठी रानात राबासाठी तर आहे. कुणाला बैल म्हणतोय तू धपके चांगलं बोलताय ते ये, आता खरं बोलत असताना जर तुम्ही त्याला मध्ये थांबवलं तर मी डोक्यात घालली ना तुमच्या एक म्हणजे कोण बैल कोण गाडा सगळं गाव ओरडतंय सर्जा राजा
तू बैल काय म्हणतो देणार बैल म्हणजे अख्खं गाव म्हणतंय ह्यो पोपट्यान ह्यो सोबान्या दोघ सरजा राजाची जोडी राहणार राबतीन राव तुम्ही म्हणतो नाही करणार म्हणजे अरे 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 ह्यो ए, काय गाव जर तुम्हाला बैलांच्या उपमा देत असेल अरे काय करताय तुम्ही बस माझ्या रानाचं काय करायचं माझं मी बघेन तू पण घरी ठेवायची भाषा करायला लागला घरी ठेवा ए, तू माझ्या शेतात अजिबात फिरकायचं नाही माझं मी बघेन माझं मी जाईन आणि चुकीचा सल्ला पोरांना द्यायचा नाही मी शेतात राबणार तू शेताकडे अजिबात फिरकायचं मी नाही नाही येत मी मला बघू द्या कशी शेती लाजा वाटा पाहिजे तुमच्या दोघं ए, तुझ्यात आता मग तुझ्यात आता मग गप्प आहे. गाव बघाल गण्या, तुला बोंबलायचंच ना तळ घरात चल तिथं ठोकतो आणि मग बोंबाल किती बोंबलायचं ती तुझ्यामुळं होतं शशाई. भाऊवर काम करायची वेळ आली पर बस बस माझ्या रानात कुणीच राबायचं नाही माझं मी बघेन तू शानपाना कर नको झोप स्वतः संग गप्पा मारत बस लय दिवस गाठ नाही ना सोनचीन तुझी जा पटकीन तुमची दूरदर्शनाला काय इंटरनॅशनल पटोरी राहणार राबाय बरं दिसलं का लागा भाऊ काय काळजी करू नका अरे भाऊ राहणार असतो मी काय काय बांगड्या भरल्या तू अरे मग मी बी बांगड्या भरल्या तू तुम्ही त्यांनी कपडे रानात काम करायसाठी काढल्यात तुला पाडायसाठी नाही तो तेवढ्याच कामाचा आहे भांडण्याच्या कामाचा आहे भांडणाच्या माझ्याकडे बघून दोन ठोकतो रे ये बघतो तुझ्याकडे मी रानात काम करायसाठी मी कपडे काढले ए शाण्या त्यांनी रानात राबायसाठी कपडे काढल्यात तू त्याला भांडायसाठी काढल्यात मी काढू का कपडे हाणू का शानपाना करू नको गप्पड घरची कामं बघ मी हाडाची काढून नेत्राचा दिवा करील पावसाची नेत्रा दिवा ए, हो तिकडं. बरं तुला दाखवतो आता माझ्याकडे बघू तू. एक शब्द करायचा नाही कुणी शशा मी आहे तोवर काळजी करू नका अरे जे पाहुण्याच्या पोराला कळतंय ते घरधान्याला कळणं दुर्दैव माझं अरे महाराष्ट्रात असा संदेश काय जाईल शशा रानातलं काम कर नडत नाही आणि बघ काळे आई कायम आपल्याला न्याय देत असती शेतात राबलं ना तीच आपली पोषण करते असती जा रानातली कामं बघ दोन दिवस झाले बघतोय नुसतं पोरांच्या येऊन बसतोय हा काल बी रात्री 1 वाजेपर्यंत टाकी पैसे बसलाय काय झालंय नक्की घरी जाय नाही काय नाही रानात बी जाय नाही नुसता बसतोय काय बोला ना इतर वेळा नुसता कालवाच असतो त्याचा छोट्या मला असं वाटतंय नवरा बायकोची जरा भांडणं झाले असते ते होते ते झालेत का नाही नाही 100% आहे नाही बाईक मारायला गेली असं नाही बाबा आम्ही मग रानात गडी ठेवलाय गडी गडी हो आणि कुठला गडी माहित नाही तुला लाडाचा गडी तो आमचा शेषा शाशा गडी हो मग त्याला कामाला ठेवलंय वे बिन बोलाय मेहमान आहे तो अरे पण त्याचा कसला का भाऊनी लाड चालवलाय त्याला अंडी काय त्याला मटण काय त्याला झोपताना दुधाचा गलास काय हा तू सांगा मी इतक्या वर्षी मी रानात जातो या भाऊनी कधी मला विचारलं का गणा तू जेवला का र तू पाणी प्याला का र पण आता काय का त्या शेषाचा ताले वयला का गडी रानात पोचस तर मागणे त्याला मटणाचा डबा पुसतोय हा? भाऊ लवकरच म्हणतोय स्वतः आज लवकर उरक बर का शिशीला काम करतोय भूक लागते म्हणून माझा विचार कधी केला का लगा मग तुझं लगा अवघडच झाले लगा मला उद्या तुला एक खराब मॅटर सांगू का जसा शशा आले का ना तशी याची घरात किंमत कमी झाली मग काय लागा बारकाईनं ऑब्झर्वेशन नाही तर गाण्याचा काय ताल होता रे? हो बघ आमिर तुला जर तसं वाटत असेल गाण्याची जर किंमत कमी होणार असेल तर गाणा मला उद्या म्हणते ते आत्ताच जाऊन त्याला लय मारेन कुत्र्याच्या ऐवानी राहू दे उद्या शशाला. राहू दे तू ताण घेऊ नको नाही नाही खरं आहे त्याला मारलं निघून जाईल त्याच्या ते घरी मग काय तर शशाला काय अरे ह्याला काल पोरांनी गावात पडत चोर मारला आणि ह्यो कोणाला मारतोय बघ की आता पुढचं जरा आणतोय का तर अरे त्याला घरात किंमत नाही म्हणल्यावर मग ह्यातनं काय होईल ह्यातनं काय होईल माझ्या अंगात ताकद नाही का त्या शेषाला मारायची पण त्याला मारला की भाऊ मला मारीन ए यार तुझा काही संमत आहे आम्हीच पोरं गाठून मारतो आमच्यातल्या भांडण करतो तुझं नाव बिवून देत नाही गाना तो हनशील शशीला पण शशीच्या आईचा फोन जर भाऊला आला तर तुझा कातडा लोंबवल्याशिवाय भाऊ राहायचा नाही बरं का हीच मला म्हणायचंय उद्या हीच गोष्ट मला खटाकतीये होय का ना? अरे भाऊ असं सांगे वांगेनी मला मारणाऱ्यातला नव्हता का अरे हा मला सांग पण ही अपघात चांगल्या गेला का सांग बरं आपला जेव्हा भावाचा दोस्त आहे का ह्यो होय का ना शशीच्या आईचा भाऊचा काय मॅटर कर मॅटर म्हणजे लय मोठा मॅटर आहे काय लपड 100% 100% मला बी डाऊट होता तर डाऊट होता म्हणजे भाऊ असा बोलणाऱ्यातला माणूस आहे होय घरीच गाण्याला काना डोळा का करते भाऊ शशाच्या आईने काय केलं माहितीये का घरी भाऊला जेवाय बोलावलं हा आणि वांग्यात खाया घातलं अयो
वांग्यात विभूती खायला दिली म्हणून भाऊ शिवले प्रेम करतोय का आता त्याच्या आईच्या बाजूने बोलतोय आणि त्या शिशीच्या बाजूने बोलतोय बरं का हे का ना पण भाऊला का तुझ्या पण लय प्रेम करतोय का मी का बघितलंय छोट्या तुला नाही माहिती आता कवा बघ नुसतं गाणं हाणत असतं मारत असतं बोलत असतं मला माहिती पण हाणत पण गाणं प्रेम पण करतला का काय बी बोलू नको लागा एक कसला होता लागा 80-90 किलोचा 65 वर आला पार 55-65 वर तुला माहितीये का ह्या शशीचा कसा बी करून काटा काढला पाहिजे बरं का नाही तर गाण्याला आहे ना तुम्हाला खरं सांगू का मला एक आता मनापासून असं वाटतंय बरं का छोट्या माझा आई बाप जर असतं ना का तर माझ्याला एवढी हेळसांड झाली नसती भाऊ. हा मला हेच म्हणायचं आहे. गाणं हे माझी हेळसांड झाली या. ए गाणं आला का मित्र आई बाप नसलं म्हणून काय झालं मित्र नाहीत रे तुला आम्ही की लका तुझ्या कुठल्याही प्रसंगाला सांग की आम्ही उभं राहील का अरे म्हणत मग तुमच्या पैसे आलोय का बोल की ह्या शशाला मारून चालणार नाही शशाला तुम्ही मारला काय मी मारला काय भाऊ आपल्या सगळ्याला मारीन हो आपण ह्यातून एकच प्लॅन करायचा काय सांग काय करायचं सांग. हे शशाला ना जन्माच्या अद्दल घडवायची सांग तरी ह्यो आपल्या नजरेत तर पहिलाच उतारलाय पण काय बी करून आपल्याला भाऊच्या नजरेत त्याला उतरवायचा आहे बर काय करायचं माहितीये का त्याच्यावर उलटी गेम करायची कशा हा बर काय करायचं अरे पट्ट्या. एकच नंबर बर का हा मस्त आयडिया काढली आणि ह्याच्यात आहे ना तुमच्या सगळ्याची साथ पाहिजे मला आम्ही आहे की बरोबर मी आहे ना चल आहे ना. बापी. ही लय किरकोळ गोष्ट आहे का पण ह्या कानाची त्या कानाला कळलं नाही हं. हा चला तर मग आजच आत्ताच आता चला मग चल चल पण बाळासाहेब शशी चांगलं पोरग आहे बरं का जाईल तिथं आपल्याला त्यांनी मार बसवला पण आता ती चांगलं सुधारल्यात रानातलं एवढं काम करतोय चांगलं म्हणा शिका ह्याचं काय झालं त्याचं काय झालं ह्याच्यासारखं ते दिसतंय अरे त्याच्यावर तुम्ही कुठे घ्याव हा फक्त आता त्याच्या लग्नाचं आपण बघू कोण आपण आम्ही काय नाही बाबा बघणार ह्याच्या घराचं एकतर 7.5 फिरलेली शनी मागा लागलाय जाईल तिथं मार खाऊन आलोय आपण अहो आता ती चांगलं रानातलं काम करतोय की संपल्या महाराष्ट्रातल्या पोरी संपल्या सगळ्या तेव्हा ह्याचं होत नाही लग्न चांगलं म्हणा शिकवायच लागलं शशाला नाव ठेवायला शशाला कोण नाव ठेवतोय हे काय दोघं अहो जाऊ देतो का कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना रामभाऊ तुमच्या डोक्याला जेवढे केस नाही तेवढं सोयरे धाऱ्यानं गच भरलाय शशी आणि एवढे तुम्ही त्याचं नाही लग्न जमलं का नाही मी पट्ट्या शशीचं लग्न करून देईन एवढा गोनी पोरगा आहे मित्ती आहे कष्टाळू आहे प्रामाणिक आहे जिद्दी आहे आणि जिद्दीपोटी त्याला बुद्धी आहे लक्षात आलं का अहो एकदा जर शशी कामाला लागला ना भूक लागली सुद्धा त्या पोराला कळत नाही एवढं कामानं झपाटलंय ती बघा बोल सतीश फोन लावला स्विच ऑफ कसा लागतोय मला हो आला सतुशा फोन घरीची सरलाय माझा अहो त्या शेषाने सगळं पाणी आपल्या ती दिवशी परवा दिवशी आपण लागण केलेली भिजवलेली 3 एकर ऊसाची ती सगळ्या लागणीत पाणी सोडले सगळी लागण टाच झाली परत हो परत झाली टाच आणि तो काय झोपला होता का मी खाल्ल्या रानात होतो तिथं शशाला उलता पालता करायचा का नाही बघितलं गेलं की पळून गेला बांधानीवर ए सतीश नेमका आमचा शशीच होता का तुमचा शेषी होता मी बघितलाय पळून गेला माझ्या. गावात 100 शिशीत काय तुझा शेष्य म्हणून सांगतोय ना देव बघितलं का सुभाषराव त्या रामभाऊचं राजकारण घरीदारी गावात कसं असतं ते मला इथं बोलवायला गुतायचं आणि शशाला रानात पाठवायचं आणि माझ्या उसाच्या थळात पाणी सोडायचं हो, पाटील. किती मला मागत बियाणं आणलं होतं काय बी आरोप करायचं ना आमच्या मी पोरावर. असं पाहिजे होती त्या रानामध्ये शशाला उलता पालता केला हो, असता करा हा? बा उलटा पालता मी नाही उलटा पालता काय करायचं बोलता मध्ये घ्या बरं मोरे. हिचं नुकसान झालं. सुभाषराव ज्याचं कळतं का नाही त्याला कळतंय बघा थांबा रामभाऊ बसून मिटवा हो रामभाऊ चूक तुमची आहे हा एवढी चांगली अहो म्हातारा माणूस शेती करताय हा आणि ही कुरगुडी शशन तुम्ही करता काय सुभाषराव डोळ्यामध्ये आणि कानामध्ये बाळू अंतर असतं का नाही तुझं काय चाललंय तर मग त्याचं बिचाराचं 3 एकराचं नुकसान केलंय लाज वाटायला पाहिजे आधी चौकशी केली पाहिजे मध्ये बिनकामाची बाजू यायची नाही पाटलाची तू तर माझं होईल नाही तर अरे तो चुका करून कशाला अंगावी तू तुला पाटील ती चोऱ्यांवर शिरजोरपणा हो, दाखवायला तुम्ही चोर. सोबत नाही तुम्हाला तुम्ही चोर तुमचा सध्या चोर तुमचा खाता चोर ऐका ऐका समक्ष बघू आपण आधी तिथं राहण्यात जाऊ हा आणि बसायचं कधी आणि मिटवायचं कधी नाही बसतो हा बसा उठा बसून कधी मिटवायचं इथं कळाय पाहिजे रामभाऊला लाज वाटायला पाहिजे तुला ए शाण्या बघितल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही
आता सांगतो ना शेषाने पळून गेला म्हणून शेषानेच फोडून नेलंय पाणी बियाणं लावून पारगावचं गेलाय बियाणं आणलंय पाटलांनी 265चं. आणि नाही बघवत एखाद्याला चांगलं एखाद्याचं पीक आलं तर ह्यांची मका गुडघ्याच्या खाली म्हणून दुसऱ्याचं पिकाचं कसं अहो, वाटलं तुमची तर उगवतच नाही आणि मला सांगायला लागलं गुडघ्याच्या खाली लागली शहाणपणा चूक करायला. मान्य तर करतोय का माणूस? काय चूक मान्य करायची कारण आहे माझ्या पाहुण्या कोणी जर नाव घेत असेल आताच मला शशालय भारी सोन्यासारखं भारी अरे भगवान. गणाव नाव घेतलं असलं तर म्हणलं असता गणाला झापडतो पण शेषाला कसा हात लावचा? अहो, ह्यांच्या कुठल्या खानदानानं चुक्कावर केली गाण्याने चहा पाणी हा? पाजलं काय तुम्हाला तेवढं माझं नुकसान झालं का नाही तेवढं रामभाऊनी भरून द्यायला पाहिजे. ए, चला आता मी दूध का दुधान पाणी का पाणी करतो रामभाऊला बी कळतं दुधातलं पाणी कसं काढायचं असं? आणि इथं छटछुट विषय आहे. चला की बरं. हे चल चला. मला, चल. अरे आम्ही काय तांटा मुख्य अध्यक्ष आहे तुमचं तुम्ही बघा. चल बुडा. पळे लवकर पळ. काय झालं? अरे पाय बी मोडलेला दिसतोय. वरती येतो पाय नको धरू काय उद्या पाय नको धरू झालं काय अरे पाय 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 फ्रॅक्चर झाला मोडला सर पाय पाहुला फोन करा डॉक्टर बोलवा आय आय अरे नीट धरा की उचला की नीट उचला ना छोटे व्यवस्थित घे. अरे गाणं एवढं लागा तुला बघून चालाय नाही अयो मी ना गड्या इथं पुढे ठेवचं का थांबा. शशा हा? काय उद्योग केलाय काय उद्योग केलाय एक मिनिट रामभाऊ एक मिनिट तू सकाळ धरणं काम काय काय केलं? हो बाळासाहेब हाय. शशी पाटलांनी जी लागण नाही का 2-3 दिवसापूर्वी केलेली तुमच्या ऊसाच्या खालची भिजावलेली. हा, त्याच्यावरचा ऊस आहे तर ती भिजवून झाला का तुझा? मी बाबाला शब्द देऊन आलोय टाच ऊस भरला. आता आपलं काम माहिती ना कसं काय सगळा टाच भरला. आता नाव ठेवा जागा ठेवली फुलच केला ऊस. तुझं काम म्हणजे लय फत्ते काम. हा तुझ्या असल्या वागण्यामुळं तुझ्या असल्या वागण्यामुळे ठेवाय जागा ठेवली नाही मला मारून जिरू नका रामभाऊ मारून जिरू नका. त्यांची लागण भिजावली वेळ येतो. हा कोणाची पाटलांची पाटलांची लागण फुल केली तो गेले का नाही सगळे 3 एकर लक्ष द्यायला काय मरत होता काय रे नाही त्याचं बोलणं खायला लावतोय मला नाही तसलं कांगारावला करणं त्यांचं बियाणं भरून द्यावं लागेल. हा. वराला मारून काय माझं नुकसान भरून निघणार नाही. पाटील पोराला नाही बोललं तरी तुम्ही बोंबालणार आहे त्याला बोललं तरी बोंबालताय मला जा विसरू त्याला पाडी गाववरनं पेन आणलं होतं पाटलांनी. ए बाळ्या गपकी माझ्या डोक्यात जाऊ नको डबल डोके वाजवू नको तो ए शशा अरे काय लागा माझा गणाचा नाही वय बरा अरे तुला थोडस नाव वाजलं की गाव वाजला वय रे नुकसान करायला लागला आपलंच मी होत होतो आ, खाली लक्ष द्यायचं खाली ताल फुटून गेली पाटलाचं सगळं बियाणं वाया गेलंय. पाडी गावचं बियाणं सगळी दार पुण्याच्या पोटचा हातदार तिकडे खाली कोण बघायचं तुझा? मी सगळी दार लिपलेली अरे सगळी दारी लिपली असती तर 3 एकर लागण त्यांची गेली असती का? तुडुंब भरून गेली आता सगळी. नुकसान भरून द्यावं लागेल मला अरे किती अडचणीत आहे नुकसान भरून द्यावंच लागल. पोराने मारून जिरवू नका तुम्ही नाही रामभाऊ. का? कधी कधी असं होतं एका चापटीत खाडकीनं पाडाव कोणाला? देवा शपथराव आमच्या इथे तुमच्या मेहनीची शपथराव मी सगळं व्यवस्थित काम केलंय राव तू वाटलं तुम्हाला गैरसमज होता म्हणून बघायचा आला. ए शशा काय बी कर पण तुझ्या आईची शपथ देऊ नको आपण मी देवा शपथ नीट कमी जावलंय पाणी कसं काही फुटून खाली गेलं. आजच्याच मिठवा बियाण्याच्या आधी ऐका आता काय करू आपण? पाडी गावचं बियाणं आहे. ऐका माझ्याकडून फुटून पाणी गेलंच नाही. ऐका हे का झाले असले तर चूक ह्याच्याकडनं पाटील आणि आज आमतेपणे झालं असेल सगळं रान भिजलं असेल आणि तालीवून गेलं असेल पाणी संध्याकाळी आपण बसवून ह्यातनं काहीतरी व्यवस्थित मार्ग काढू रामभाऊ. आपण अध्यक्ष 5-8 टाकली दगड ठेवल्या तर माती लावली तरी कसं काय अरे उदरगळ्यातनं पाणी गेलं असेल. गबा शशा तोंड चालवू नको माझ्या डोक्यात जाऊ नको सुभाषराव तोडगा काढू आपण 50% पाटलांनी सोसायचं 50% मी भरून देतो काय बाळा. पाटलांनी सोसायचं कारण आहे वा रे वा. 50% पाटलांच्या खर्च टाकताय वे. म्हणजे बघितलं ह्यांच्या आद्या पोराला मारायचं आणि मारायचं नाटक करायचं आणि माझं नुकसान भरून द्यायचं कोणी? पाडी गावचं बियाणं आहे. काय झालं हॅलो काय रामीर कुठं अरे कुठं गाणं पडलं माझा आता ए कुठं पिऊन का गाडीवर पडलं
पिऊन हो पिऊन ए पिऊन मी रान काढून मी. ती पेताय ना दावा अरे कुठे खालच्या तुकड्यात अरे कशानं पाय मुरगाळा होय बरं झालं मला वाटलं मोडलाच सुभाषराव गाणं पडलाय तांडून उलटून पडलाय पाय मुरगाळाय चालायला त्याला बाबा मी बी आता पडलो खालच्या तुकड्या हे बाय पडलो अरे चुकीचा उद्योग करताना पडला नाच ना कशाला पडला तर चला ए गाणं गाणं बघा पहिला गाणं कुठला पडला कशाला इतका प्याला त्यो अरे अरे काय झालं माझ्या कानाला आम्ही रे कसं काय पडला तू माझ्या मागे एकतरी उद्योग आहे का ह्या पोरांनी दुसऱ्याची लागण भिजवून नुकसान केलं माझ्या कानाचा पाय मोडला आता काय दवाखान्यात घ्या दवाखान्यात न्यावं लागेल पहिल्यांदा दवाखाना अँब्युलन्स बोलवा पाटील अरे झालं का मनासारखं तुमच्या माझ्या कानाला काय झालं मला मुरगाळा काढायचं जाग्यावर बसाव तू लगेच लेकराला मारतो काय पाटील जर माझ्या कानाला काय झालं ना तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो तुमच्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा पुरा करण्यासाठी 35 एकर केली त्याची ही भावना दे रेल्वे पाटीवर फकीन माझ्या पोरांना काय झालं शिकून टाक पण मला निकायला बसवाय तू थांबा ह्या पाटलांनी काय केलं पाटलांना हिसका दाखवायला काय केलं पाटलांनी नंतर दाखवा मला गाडी बोलवा दवाखान्यात न्यायला बाबा मी बसवतो लगेच माझा भाऊ मरण बरं रामभाऊ चांगल्या हॉस्पिटल मध्ये कुठेतरी गणाला ऍडमिट करावं लागेल लगेच उचला पोरांना. आला काही केवढंच पडलं आपल्याला मला काही काय मारू नका. तू कशाला मला उचल तू उद्योगात करू तुला नाही रामभाऊ, की दुसरं पाय घालवलं पण रामभाऊ तुम्ही म्हणत होता की ह्याला सांगितलं की रानात पाय ठेवू नको की कसं काय आलं तू रानात कशाला होता कशाला होता तळमळ भाऊ म्हणलं नीट भिजावते का नाही कसं पीक आले तळमळ थांबते का माझ्या मदतीला आला सारा तळमळ होती तर शशाभराला आले कशाला तर रानात अहो भाऊ सगळी ह्याची चूक आहे पळतोय कोणतं बघल आपल्याला म्हणून एवढा पळतोय काय बोलत होता अहो कुणी तर बघितलं असतं एवढं पडलं असतं होय ना? काय भाऊला त्या अध्यक्ष मला माहिती सगळं थोडं काय झालं अहो काय झालं माहिती का तू काय म्हणला अरे झाला का मला पोराला बोलू दे भाऊ अहो काय म्हणला माहिती का ह्यो त्या पाटलाच्या ओपरात जाऊ आपण म्हणला शशाला मला कसं भेटेल ना सांगतो तुम्हाला अरे भाऊ आता बाजार आय 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 अरे कसं अध्यक्ष बाय दुसरा बाय राम कळतं का तुम्हाला मी तर तू त्याला मी तर तू असा भाऊ आणि पाटलाच्या रानात पाणी कोणी सोडले कोणीच सोडले म्हणतो का नाही बघितलं का पाणी काही सोडला. बघितलं का पोर बागाटाचा बाजार कशी काढते ती पाय नीट टेक तुझा आता होऊ नाही भाऊ होऊ नाही आता झालं मी का लोकांचा आहे का मी का लोकांचा आहे का सगळं खरं सांग नाहीतर हे बघ आम्ही सगळी बाजू लावून भावना लय मारायला हवी ना तुला खरं सांग आता तुझ्या तोंडात सांग काय झालं माहिती का मी भाऊ दुपारी पोरांच्यात बसलो तुझ्या अन्याय झाला आम्ही अन्याय सहन करणार नाही आपण काय करू म्हणली शशाला अध्ययन करू म्हणली पाटाचं पाणी फोडून पाटलाच्या रानात सोडून देऊ नको म्हणतोय. ही काही नीती का झालं? आणि भाऊ मी नको म्हणतो या आणि ह्यांनी पाणी फोडलं मी ह्यांना तारच होतो भाऊ तालीवून फोडलो छाट्या पण म्हणला. छाट्या बी म्हणला. नाही, नाही. छाट्या बी होता. छाट्या होता. मी नाही व भाऊ काका. सांगितलं ऐका मारा छोट्याला भरपूर मारा फक्त आता एक मिनिट फक्त थांबा तू इकडे ये. अगं नो ही पोरं म्हणली ना अशी भाऊची स्वतःची शपथ वा ही पोरं म्हणली म्हणून. नाही वाकी वाकी हा ये बरं रामभाऊ 100% त्याने कुरघोडी केली शपथच घेतली खोडीली का असं केलं तू शपथ दान केली घेतली असती तर रामभाऊ मारून ते बघ रामभाऊ तुमच्या मारासाठी भेट येते पहिली गोष्ट जेव्हा मारत नाही ती खरं काय झालं सांग मला वचन देता नाही मारत नाही हा, पण खरं खरं सांग काय झालं. चूक असली तर डबल मारणार
घेऊन पाहता हा काय झालं खरं काय झालं माहितीये का अध्यक्ष अव मी किती कष्ट करतोय रानात रात्रून दिसा हो आम्हाला माहिती आहे की मग आता ह्यो शेषा 4 दिवस काय रानात जायला लागलाय ह्याला अंडी मटण हा आक दुधाचं रतीप काय आणि मला कधी पाहून विचारलं बी नाही तुझा जेवलाय का म्हणून मग तीच पिलीक माझ्या डोक्यात उसळली बरं आज ह्याचा इतका लाड चाललाय आज न उद्या विषयाला वाटत करी होईल हा मग ह्याला भावच्या नजरात उतरवायचा ही मी प्लॅन आखला आणि ही माझ्या सौगड्यांना मी संग घेतलं आणि पटल्याच्या रानात मीच दिलं पण माझी एक राहायच की त्यात बघितलं का ए, या शशी. असं शांत बस. मिठवाला का इला बी आखारी मला पुढे जाऊन ऐक ना घरची तुमची कुरघोडी शशीची जिरवायसाठी ह्या पाटलाचं बिचाराचं कार वाटवायचं 3 एकर लागत केली काय सोपी गोष्ट आहे का शेतकऱ्याचं असं वाटलं होणं हा ती तशी माझ्या संग का वागते ती मग आणि तुला कोण म्हणलं भाऊ प्रेम करत नाही भाऊ तुझ्यावर किती प्रेम करतो ना हे आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त कोणाला जास्त माहिती आणि मग ही उजानी आंब्रे काय म्हणत होती काय म्हणत होती म्हणत होती तुला का तशीच करतात पहिल्यापासून नाला का दुसरी आपल्या घरात भांडण लावाय असते ते दुसऱ्याचं किती ऐकायची अक्कल नको आहे तुला हा बाळू काका ही समजा माझे मित्र आहेत, ही माझ्यासाठी खोटं बोलतात आणि विरोधकांनी सुद्धा मला तीच सांगितलं अध्यक्ष म्हणजे कोणाचं कोण नसतं म्हणले गाड्यासारखा तुला राबवत्यात कष्ट करून घेतात संजू मेंबर तर मला सकाळी गाडी चावी देत होतो बोलेरोची आणि मला म्हणत होतं बायकोला घेऊन जा फिरून ये का ना इतकं प्रेम विरोधकांना माझी कविता आहे पण माझ्या भावाला माझी कवी आहे ना अरे तू नुसता मोठ्या डोक्याचा आहे का न्या आणि मी दुबार काय तेवढं लय प्रेम करतो तुझ्या रामभाऊ जाऊ दे आता मीच तुम्हाला आधार देतो तुमची जी उनी दोन्ही एकामेकाच्या जिरवा जिरवी करण्यामध्ये ना आमची जिरली पण तुम्ही एक झाला ना सगळी ह्याच्यात धन्य आहे आम्ही आमच्या पद्धत खर्चानं परत बियाणीची लागण करू बस असं मोठं मन पाहिजे रामभाऊ हे एकमेकांची जिरवायला गाणं शशीनं जे कार्यक्रम केला त्यात पाटलांचं नुकसान किती मोठं झालं तसं कसं माझ्या रानातलं बियाणं तुम्हाला देणार पाटील हा एक पर्याय पाटील ते बियाणं ऊसाचं देतात तुमचा खर्च तिथं पण वाचल पट्टीतून बियाणं आणलं होतं. बरं ठीक आहे त्याच्या लांब अजून रामभाऊ घेऊन देताल विषय मिटवायचा चालेल चालेल चला आम्ही याला- कष्टावले मी खपेची खपे माती लावली दाऱ्याला चल हा ठीक आहे चला माझं एक सरे नीट उभा राहा ए, सावधान पाय- कर्माची फळं कॅल्शियम वाढायसाठी म्हटली करतात मला